यांच्या 127व्या जयंतीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र राज्याचे अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय प्रदेश चिटणीस राजाभाऊ माने यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमामध्ये ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांचं आगमन झाले। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचं मनपूर्वक स्वागत करूया। सिव्हिल हॉस्पिटलच्या एमडी माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम यांचं देखील इथं आगमन झालेलं आहे, त्यांचंही आपण मनपूर्वक स्वागत करूयात। या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय संशोधक धम्मपाल माशाळकर सर यांचंही मनपूर्वक स्वागत। अजितजी गादेकर बुद्धराष्ट्र संस्थेचे संस्थापक यांना विनंती आहे त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे। रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2025च्या निमित्तानं या प्रसंगी उपस्थित असलेल्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींचं आयोजकांच्या वतीनं आम्ही मनपूर्वक स्वागत करीत आहोत। ज्यांच्या शुभ हस्ते आजच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे असे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार डॉक्टर धम्मपाल माशाळकर सर यांचंही मनपूर्वक स्वागत। बुद्धराष्ट्र प्रतिष्ठानचे संस्थापक अजितजी गादेकर यांचंही मनपूर्वक स्वागत। सन्माननीय अक्षयजी अंजिकाने यांचंही मनपूर्वक स्वागत। या निमित्तानं मंचावरती उपस्थित असलेल्या या सर्व इतिहासामध्ये डोकावून पाहत असताना खरं तर हा जयंती सोहळा सोलापूर शहरामध्ये अलीकडे खूप मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतोय, परंतु अशा पद्धतीचा कार्यक्रम आज सन्माननीय राजाभाऊ माने यांनी घेतलेला आहे। समाजामध्ये सोलापूर शहर व जिल्ह्यात गेल्या कित्येक वर्षापासून विविध क्षेत्रात एकदा त्यांचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण अशा पद्धतीचा कार्यक्रम घेण्याची कल्पना त्यांना सुचली, याबद्दल त्यांचं अभिनंदन करूयात। यानंतर आजच्या कार्यक्रम लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम होतोय अशा सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम, सिव्हिल हॉस्पिटलच्या एमडी माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे संशोधक धम्मपालजी माशाळकर सर, अक्षयजी अंजिकाने, सन्माननीय राजाभाऊजी माने या सर्व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये शुभ असते त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन आणि दीप प्रज्वलन करून आपण आजच्या या रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2025 या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। जोरदार टाळ्या आपण जोरदार आपल्या सर्वांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करतोय। सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे, सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम, सिव्हिल हॉस्पिटलच्या एमडी माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम या सर्व मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत। धन्यवाद। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात या प्रसंगी केलेली आहे। यानंतर मंचावरती उपस्थित असणाऱ्या सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार रमाई सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीनं भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस या कार्यक्रमाचे आयोजक राजाभाऊ माने यांच्या वतीनं आपण सर्वांचा सत्कार या निमित्ताने करीत आहोत। सर्वप्रथम ज्यांच्या शुभ हस्ते आज या पुरस्कार वितरण सोहळा आयोजित केलेला आहे असे सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय तरुण तडफदार व अभ्यासू आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचा सत्कार होतोय। मी विनंती करतो आयोजक सन्माननीय राजाभाऊ माने यांना त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा सत्कार या प्रसंगी करायचा आहे। खरं तर याच कार्यक्रमामध्ये सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा शेवटी नागरी सत्कार देखील आम्ही करणार आहोत। सर्वप्रथम या कार्यक्रमाच्या सुरुवातीला सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा सत्कार
त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2025च्या निमित्तानं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते करून आपण आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना अभिवादन करीत आहोत। मंचावरती उपस्थित सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे, सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम, सिव्हिल हॉस्पिटलच्या MD माननीय अग्रजा चिटणीस मॅडम, सन्माननीय शंकरजी शिंदे साहेब, अक्षयजी अंजिकानी साहेब, डॉक्टर धम्मपालजी माशाकर साहेब, या सर्व मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये शुभ हस्ते त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन करून आपण आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांना अभिवादन करतो। आज आयोजित करण्यात आलेल्या रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2025च्या निमित्तानं विविध क्षेत्रामध्ये गेल्या कित्येक वर्षापासून कार्यरत असणाऱ्या सर्व माता भगिनींचा विशेष सन्मान हा पुरस्कार देऊन या प्रसंगी करण्यात येणार आहे। यामध्ये RTO निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या अमृता देशमुख मॅडम, व्याख्याता माननीय डॉक्टर प्राध्यापक अंजना गायकवाड मॅडम, नेत्ररोग तज्ज्ञ डॉक्टर क्षितिजा पैके मॅडम, बालगृहाच्या अधीक्षक माननीय अश्विनी शिंगे मॅडम, नगरसेविका वंदना गायकवाड मॅडम, पोलीस प्रशासन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या संजीवनी वट्टे मॅडम, आरोग्य क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या आशालता मस्के मॅडम, पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अश्विनी तडवळकर मॅडम, आदर्श माता म्हणून ज्यांचा आपण पुरस्कार करणार आहोत असे सन्माननीय जमुना लोंढे मॅडम, योगा क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जान्हवी चंदनशिवे मॅडम, या सर्वांचा विशेष सन्मान देऊन आपण या कार्यक्रमाच्या निमित्तानं रमाईची लेख हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करणार आहोत। परंतु तत्पूर्वी कार्यक्रमामध्ये ज्यांना आपण विशेष पुरस्कार देऊन गौरव करणार आहोत, सत्कारापूर्वी त्यांचं मनोगत या प्रसंगी सर्वांच्या वतीनं 2 प्रातिनिधिक पुरस्कार प्राप्त ज्यांना होणार आहे त्यांचं मनोगत या प्रसंगी व्यक्त केलं जाईल। सर्वप्रथम मी विनंती करतो या निमित्तानं उपस्थित असलेल्या पोलीस प्रशासन क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सन्माननीय संजीवनी वट्टे मॅडम यांना विनंती आहे, त्यांनी या प्रसंगी थोडक्यात आपले विचार या प्रसंगी व्यक्त करावेत अशी मी त्यांना विनंती करतोय। सर्व पुरस्कार प्राप्त असणाऱ्यांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात आपलं मनोगत आपण या प्रसंगी व्यक्त करायचं आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूयात। माननीय संजीवनी वट्टे ते आपण त्यांचा सत्कार या प्रसंगी करीत आहोत। वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष शंकर शिंदे यांचं आगमन झालंय, त्यांचं मनपूर्वक स्वागत। त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे। यानंतर ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आजचा हा पुरस्कार सोहळा वितरित केला जाणार आहे अशा सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांचा सत्कार होतोय। दीपाली काळे मॅडम यांचा सत्कार राजाभाऊ माने यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज होत असणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचं वितरण होत आहे अशा सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांचा सत्कार सन्माननीय राजाभाऊ माने यांनी करावा अशी विनंती आहे। जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचाही सत्कार आपण करीत आहोत। सिव्हिल हॉस्पिटलच्या MD माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम यांची देखील प्रमुख उपस्थिती आजच्या या कार्यक्रमाला आहे। सन्माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम यांचा सत्कार संजय बनसोडे यांनी आपल्या शुभ हस्ते करावा अशी मी त्यांना विनंती करतोय। या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या सन्माननीय संजीवनी वट्टे मॅडम यांचं इथं आगमन झालंय, त्यांना विनंती आहे त्यांनी कृपया त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय। आजच्या या कार्यक्रमामध्ये त्यांना देखील रमाईची लेख हा पुरस्कार देऊन त्यांचा देखील विशेष सन्मान करण्यात येतोय, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत। सन्माननीय अग्रजा चिटणीस मॅडम यांचा सत्कार होतोय। यानंतर आजच्या या कार्यक्रमाला ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे असे संशोधक सन्माननीय डॉक्टर धम्मपाल माशाळकर सर यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतोय। धम्मपाल माशाळकर सर यांचा सत्कार निखिल यांच्या शुभ हस्ते होतोय। निखिल कांबळे यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते सन्माननीय धम्मपाल माशाळकर सर यांचा सत्कार करायचा। या निमित्तानं उपस्थित असलेले सन्माननीय शंकरजी शिंदे साहेब यांचा सत्कार होतोय।
दीपक गायकवाड यांना विनंती आहे त्यांनी आपल्या शुभ हस्ते वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी सन्माननीय शंकरजी शिंदे साहेबांचा सत्कार या प्रसंगी करायचा आहे. यानंतर या प्रसंगी उपस्थित असलेले भाजपा युवा मोर्चाचे पदाधिकारी सन्माननीय अक्षयजी अंजिखाने यांचाही सत्कार होतोय. अक्षय अंजिखाने यांचा सत्कार देखील संजय बनसोडे यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतोय. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त रमाई सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमामध्ये प्रमुख मान्यवरांचा सत्कारित होतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सर्वच प्रमुख मान्यवर अतिथींचा सत्कार या प्रसंगी करण्यात आलेला आहे. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं एक विचार देण्याचं काम या कार्यक्रमाच्या माध्यमातून व्हावं असा विचार करून आणि या उद्देशाने या कार्यक्रमाचं आयोजन ज्यांनी केलेलं आहे असे भारतीय जनता पार्टीचे अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस आजच्या या कार्यक्रमाचे आयोजक सन्माननीय राजाभाऊ माने यांना मी विनंती करतो त्यांनी आपल्या मनोगतातून आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूया. सन्माननीय राजाभाऊ माने या प्रसंगी आपलं प्रास्ताविक व्यक्त करतील. आजच्या कार्यक्रमाला उपस्थिती मॅडम मोहम्मद माशाळकर, शंकरू शिंदे, अक्षय अंजिखाने गेल्या 2004 पासून रमाई सरोवर संस्थेच्या माध्यमातून मी अनेक कामं करतोय. पण यावेळेस परवा मी असं असा बसता विषय नाही. रमाईच्या माध्यमातून रमाईची लेख म्हणून एक महिला सन्मानित करावा असं संकल्पना ठरलं. म्हणून या 2-4 दिवसामध्ये आम्ही कार्यक्रम आखला. यापूर्वी कुठलंही आरोग्य शिबिर, नेत्र शिबिर किंवा महिलांचा सन्मान, शैक्षणिक, संस्कृती हे आम्ही कार्यक्रम करत होतो. पण यावेळेस ठरल्याप्रमाणे महिला जे काम करतात त्यांना सन्मान व्हावा म्हणून मी कार्यक्रम केलाय. त्या कार्यक्रमात सगळ्यांना सहकार्य करावं हे म्हणतात. धन्यवाद. And celebrate the victory as we all are human, and which honorable person give all of us the right to live like a human is Dr. Babasaheb Ambedkar. And on his tough journey, his behalf Ramai Ambedkar plays Ramai Ambedkar plays the vicious role, and I am here to speak a few words about that kind lady. Ramai was the wife of the Dr. Babasaheb Ambedkar, who said her support was instrumental for in helping him pursue his higher education and true potential. She was born in a poor family. On 7th Feb 1898. She lived with her parents Bhikku Dhodre and Rukmini, with the 3 sisters and a brother in Dapoli, Ratnagiri. Her father earns his livelihood by carrying fish baskets from Dhadol harbor to the market. Her mother died when she was young, and after his father also died, her uncles Valankar and Govind Purkar took the children to live in the Bhaikara market, Mumbai. Ramai married to Babasaheb on 4 April 1906. They had a simple ceremony in Bhaikara market. At the time, Babasaheb was aged 15 and Ramai was 9. They together have 5 children. Apart from Yashwant, other 4 are died in their childhood. Ramai died on 27th May 1935. In Dr. Babasaheb's book Thoughts on Pakistan, in that book he dedicates that book to Ramabai, and in the preface he said she was, and that in that preface he said she was the inspiration from him to pursue his higher education and true potential, and also because of her he transformed from the simple Bhima to Dr. Babasaheb Ambedkar. We can't forget their fight. Because of them, we are here and living a comfortable life.
We can't repay them what they do for us, but by making this world a nice place, we can make the weight lesser. I am here to pay respect for them for what they do for us. Thanks for giving me your precious time and my gratitude. Thanks my family members, my friends and people who are important for me, for making me a good person, and I will do my best as a daughter of Babasaheb and Ramai. Thank you. Jai Bhim. आमचे सन्माननीय महोदय मॅडम आणि सर्व व्यासपीठ आणि इथे जमलेले माझे सगळे बंधू आणि भगिनीनो, तर मला प्रातिनिधिक स्वरूपात बोलण्यासाठी इथं इन्व्हिटेशन दिलं आहे, पण माझ्यापेक्षा जास्त बोलणारे आणि अतिशय जास्त माहिती असणारे लोक पण आहेत, तर तरी मी तुमचा मान राखून बोलते. रमाईची लेक, रमाई माता खूप मोठी होती, त्यांची लेक म्हणून आपल्याला पुरस्कार प्राप्त होणं ही गोष्ट माझ्या जीवनातील अतिशय अविस्मरणीय क्षण असणार आहे. कारण रमाईची लेक होणं सुद्धा प्रत्येकाच्या नशिबी नाही आहे, तर ठराविक लोकांच्या आमच्या नशिबी आहे म्हणलं तर आमची जबाबदारी पण वाढलेली आहे की त्या पद्धतीने आपल्याला आपल्या बिहेवियरमध्ये पण सुधारणा करावा लागेल. खूप मोठी जबाबदारी आज आमच्या खांद्यावरती येत आहे या पुरस्काराच्या निमित्ताने, आणि आमच्याकडून कळत न कळत काही चुका झालेल्या असतील तर यापुढे तसे होणार नाहीत. रमाई यांच्या आयुष्यातील एकच म्हणजे मी 8वीच्या शाळेत असताना त्यांच्याबद्दल ऐकलं होतं. धारवाडच्या विद्यार्थ्यांना वसतिगृहामध्ये त्यांना शिक्षणासाठी पैसे कमी पडल्यानंतर त्यांनी स्वतःच्या अंगावरील सर्व दागिने घाण ठेवून त्या मुलांचं शिक्षणाचं जेवणाची व्यवस्था केलेली अशी आमची माई आहे. त्या रमाईची लेक पुरस्कार देण्यासाठी मला इथं बोलवलं, त्याबद्दल सर्वांचं आभार व्यक्त करते आणि मला इथं प्रातिनिधिक स्वरूपात बोलण्याची परवानगी दिल्याबद्दल तुमचंही आभारी आहे. एवढेच मी बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रथमतः सर्वांना जय भीम, मानाचा जय भीम. आदरणीय व्यासपीठ, महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना नतमस्तक होऊन माझे तोडके मोडके 2 शब्द तुमच्या पुढे मांडण्याचा मी प्रयत्न करते, आणि काही चुकलं असेल तर क्षमस्व. माता रमाई बद्दल सांगायचं म्हटलं तर त्यागमूर्ती माता रमाई हा शब्द का वापरतो याची जाणीव आपल्या सगळ्यांना असायला पाहिजे. अर्धवट कुठलीही माहिती आपण ठेवू नये माता रमाई बद्दल. असं सांगते कारण माता रमाईने जे सोसलं आहे, जे भोगलं आहे ते आपण कुणीही भोगत नाही आणि भोगलेलं नाही. त्यांचा जन्म 1898 मध्ये झाला. त्यावेळेसचा जर इतिहास आपण बघितला आणि त्यावेळेसची जी परिस्थिती आहे ती जर आपण पाहिली तर आपल्या लक्षात येईल की माता रमाई काय होती आणि कशी होती, आणि आता आपण काय आहोत आणि कशा आहोत. त्यावेळेसचं एक टाइमचं जेवण मिळायचं म्हटलं तर मारामारी होत होती. आता आपल्याला सोन्याचा घास असतो पण खात नाही आपण. हे सांगायचं कारण काय आहे, आपण प्रत्येक वेळेस म्हणतो की माता रमाई, त्यागमूर्ती माता रमाई. त्याग म्हणजे काय? त्याग कोणत्या बाबतीचा? तर लहानपणापासून करत आलेला त्याग. ज्यावेळेस त्या मला वाटते 8 ते 9 वर्षाच्या असतील त्यांची आई गेली आणि त्यांच्या खांद्यावरती 2 मुलं लहान भावंड सांभाळण्याची जबाबदारी आली. यातून त्यांचं जे बालपण आहे त्याचा त्याग करून त्यांनी प्रौढ अवस्था घेतली. याचं कारण म्हणजे त्याग. त्याच्यानंतर त्यांचे वडील भिकू धोत्रे हे गेले. त्यावेळेस त्यांचा मामा आणि त्यांच्या काकांनी त्यांना भायखळ्याला आणलं आणि तिथून त्यांची जी दिनचर्या चालू झाली. मी जास्त काही खोलात जाणार नाहीये. माता रमाईचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पण त्याग कशासाठी म्हटलं जातो याचे फक्त मी 3-4 उदाहरणं तुम्हाला देणार आहे. आता काही ही भाषणाची वेळ नाहीये. माता रमाईची लेक म्हणून आमचा तुम्ही सन्मान केलात, पण ती माता रमाई घडण्याच्या मागं माता रमाईने कुणाला घडवलं याची सगळ्यांना जाणीव आणि माहिती असणं फार गरजेचं आहे. आताची प्रत्येक स्त्री ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता रमाई म्हणून जय भीम, जय
जय जय जय जय म्हणत असते, पण त्याच्या मागचा जो त्यांनी केलेला त्याग आहे, त्याच्या मागे त्यांनी जी दिलेली काबाड कष्ट करून दिलेलं जे प्रेम आहे ते आपल्याला दिसत नाही. हे एवढंच सांगण्यासाठी मी म्हणते की माता रमाई त्यागमूर्ती म्हणणे म्हणजे त्यांनी त्यांच्या 4 मुलांचा शिड्या करून त्यांना आपल्यासाठी बलिदान देऊन त्यांनी जे आपल्यासाठी कष्ट केलेलं आहे. ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इंग्लंडमध्ये शिकायला होते लंडनला, आणि त्यांचा दिराचा मुलगा गंगाधर हा फार आजारी होता. गंगाधर 1च महिन्याचा होता आणि तो आजारी होता, आणि दवाखान्याला घेऊन गेलं माता रमाईनी, आणि डॉक्टरांनी सांगितलं की फार आजारी आहे आणि त्याला पैसे लागतात. म्हणून माता रमाईनी एक पत्र लिहिलं बाबासाहेबांना की तुमचा प्रिय गंगाधर फार आजारी आहे आणि त्यासाठी पैसे लागणार आहेत, तर तुम्ही मला पैसे पाठवावेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना लगेच काही आपल्याला आता जसं फोन येतो तसं कॉल आल्याला समजत नव्हतं. ते पत्र जायला मला वाटते 4-8 दिवस तर लागले असतील. त्यानंतर बाबासाहेबांनी 2च ओळी वाचल्या, मला पैसे लागणार आहेत, आणि पत्र तिथंच बंद केलं त्यांनी, आणि खाली लिहिलं, रामू मला माफ कर. कशासाठी? तर मी तुला पैसे पाठवू शकत नाही, कारण मला इथं 2 टायमाचं जेवण वेळेवर मिळत नाही. मी 1च टायमाचं जेवण करतो आणि दुसऱ्या दिवशी दुपारी जेवण करतो. हे त्यांनी पत्रात घेऊन पाठवलं, आणि जसं होईल तसं गंगाधरचा विलास कर, नंतर बघू, असं पत्र बाबासाहेबांनी रमाईला पाठवलं. रमाईने ते पत्र वाचलं आणि त्यांनी त्याच्यावरती राग व्यक्त केला नाही किंवा त्या दुस्साहस केला नाही. आताच्या बायकांना सहज जरी म्हटलं नाही मला थोडा वेळ लागतोय, मी पण आले त्यात तुम्ही पण आलात. आपल्या नवऱ्याने एखादं जरी वाक्य आपलं नाही ऐकलं की आपण आबोला धरतो, रागाला जातो. पण माता रमाई त्याच्यावरती रागाला न जाता त्याने काय केलं, गंगाधरला दवाखान्यात 8 दिवस घेऊन गेल्या. 8 दिवसानंतर गंगाधरचा मृत्यू झाला. त्याचा शोक त्यांनी न करता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना इथून पुस्तकं घेण्यासाठी पैसे पाठवावेत यासाठी रोज लोक उठायच्या अगोदर, कारण विलायतेत बाबासाहेब शिकायला होते आणि बॅरिस्टरची बायको गौऱ्या थापते असं लोक म्हणायला, म्हणून त्यांनी काय केलं, रोज पहाटे उठून 6च्या अगोदर सगळं काम करून बाबासाहेबांना 13 रुपये पाठवले. मनी ऑर्डर करून फक्त 13 रुपये पाठवले, आणि बाबासाहेबांना सांगितलं की इथली काळजी करू नका, तुम्ही तिथं पुस्तकं खरेदी करा. हा त्याग आहे, म्हणून आपण त्यांना त्यागमूर्ती म्हणतो. आणि मला इथं सांगायला फार आनंद होतो, भाऊ तुम्ही होतात, आपण 20 डिसेंबर 2019ला भारतीय जनता पार्टीकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उद्यानामध्ये माता रमाईचा पुतळा बसवण्याचं 2019ला आपल्या सभागृहाने मान्य केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये मला फार आनंद होतोय की रमाईची लेक म्हणून हा पुरस्कार मला तुम्ही देताय. त्यावेळेस 1-1 महिन्याचं मानधन माता रमाईचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या उद्यानामध्ये बसवण्याकरिता मंजूर झालेलं आहे. ते मानधन सुद्धा आता सध्या आहे, आणि मी ज्या पक्षाची नगरसेविका आहे त्या पक्षाने तो मंजूर केलेला आहे. मला असं म्हणायचंय की का बसवायचा तो पुतळा, कशासाठी बसवायचं हे जर विचारलं तर माता रमाईचं जे प्रतीक आहे, काळी पोत आणि साधी तिची साडी, तिचं ती सादगी बघून आपल्या पण लक्षात यायला पाहिजे की तिने जे जगलंय, जे सोसलंय त्याची जाणीव आपल्यापर्यंत राहिली पाहिजे. आता मी भरजरी साड्या घालते, गळा भरून सोनं घालते, पण तिने जो त्याग केलेला आहे त्याची जाणीव मला थोडीशी तरी असावी. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना घडवण्यासाठी माता रमाईने जे कष्ट केलेलं आहे, यापैकी प्रत्येक स्त्रीने आपल्या नवऱ्याच्या बरोबर राहून तसा त्याग करण्याचा प्रयत्न आता कुणी करणार नाही, पण त्यांच्या बरोबरीने राहून तो सन्मान घेण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करा. या मंचावरती सर्व उपस्थितांना वाटत असेल की हे काय फक्त इतिहासच सांगायला लागले का, पण जे माता रमाईंनी सोसलेलं आहे, जे भोगलेलं आहे, आपल्याला जास्त माहिती नाहीये, तोडकं मोडकं माहितीये. त्यामुळे माता रमाई वाचणं फार गरजेचं आहे. अंतःकरणापासून सांगते की माता रमाईला जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बाकीच्या महात्मा फुले वाचतो आपण, सावित्रीबाई फुले वाचतो, माता जिजाबाई वाचतो, पण माता रमाईची शोकांतिका हेच आहे की फक्त दलितापुरती मर्यादित राहिली आहे. दलितापुरती मर्यादित न ठेवता ही सर्वसामान्य जे तळागाळातले आहेत त्यांच्यापर्यंत जाणं गरजेचं आहे. त्यांनी जे सोसलं आहे
त्या सोसलेल्या ह्याच्या बुद्धीवरतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं आणि त्या संविधानाच्या जोरावरती 50% आरक्षण महिलांना मिळालेलं आहे. महिलांना ज्या डिलेव्हरीच्या रजा मिळतात ते बाबासाहेबांनी त्यांच्या संविधानात लिहून ठेवलं. हे कशामुळे तर रमाईने जे सहन केलेलं आहे त्यामुळेच हे आपल्याला सगळं मिळत आहे. आज दोन्ही मॅडम मोठ्या हुद्द्यावर आहेत. कुणाची देण आहे तर माता रमाई आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची. त्यामुळेच आपण हे सगळं बघतोय. आज मी तुमच्या पुढे बोलते एवढ्या धाडसाने. माता रमाई काय दुबळी नव्हती किंवा असं लाजून लपून बसणं, कणखर स्त्री होती. म्हणून तर बाबासाहेब आंबेडकर घडले. प्रत्येक स्त्रीच्या माग पुरुषांचा हात असतो. जसं आता माझ्या घरातूनच घ्या, माझे सासरे यासार गायकवाड दलित पेंटरचा कार्यकर्ता आहे. माझ्या घरात मी काय स्वतः माझं माहेरचं राजकारण नव्हतं, पण इथं आल्यानंतर माझ्या सासऱ्यांची जी सेवा आहे दलितांविषयीची ती माझ्या लक्षात आली आणि मी 2017ला नगरसेवक झाले. आज माझा प्रभाग बघितला तर प्रभाग 4 न्यू बुधवारपेठ आहे. तिथं आल्यानंतर लोक नाक धरून येत होते, पण माझ्या सासऱ्याच्या पुण्याईमुळे आणि माझे मिस्टर अजित गायकवाड यांनी आम्ही हा प्रभाग एकदम सुजलाम सुफलाम केला. याला फक्त माननीय आमदार उत्तरचे विजयकुमार देशमुख मालक यांचा वरद हस्त आहे. त्यांनी तो प्रभाग जरी झोपडपट्टीचा असला तर या सोलापूरमध्ये नाव घेण्यासारखं काम माझ्या प्रभागात भारतीय जनता पार्टीमुळे झालेलं आहे. आणि या सगळ्यांचा विचार करूनच संयोजकांनी मला हा पुरस्कार देण्याचं घेतला असेल तर मी त्यांची नतशः आभारी आहे. मला फार आनंद होत आहे की मी माता रमाईची लेक म्हणून घेते. त्याचा सन्मान तुम्ही माझा करताय, कारण कुठंतरी आपल्याला माता रमाईची लेक म्हणून घेण्याचा गौरव आपल्याला मिळत आहे. याबद्दल मी तुम्हा सगळ्यांचे आभार मानते आणि पुन्हा एकदा माता रमाईच्या जयंतीनिमित्त हा पुरस्कार ठेवला त्याबद्दल धन्यवाद. जय भीम. नंतर अजून बळ तुमच्या वाणीला येणार आहे. तुम्हाला त्याच्यासाठी शुभेच्छा देऊन आम्ही थोड्या वेळाने सर्वांना पुरस्काराने सन्मानित करणार आहोत. यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचं रमाईची लेख पुरस्कार देऊन आपण सन्मान करणार आहोत. आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या व्याख्यात्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत, परंतु त्यांना विनंती आहे त्यांनी थोडक्यात या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं. माननीय डॉक्टर प्राध्यापक अंजना गायकवाड मॅडम यानंतर या प्रसंगी आपले विचार सर्व पुरस्कार प्राप्त सर्वांच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात मनोगत म्हणून व्यक्त करतील. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूयात. व्याख्याता माननीय प्राध्यापक डॉक्टर अंजना गायकवाड मॅडम या प्रसंगी आपले विचार व्यक्त करतील. सविनय जय भीम. सुरुवातीलाच जास्त नाही वेळ घेणार कारण लांबवणार नाहीये मी कार्यक्रम, त्याच्यामुळे थोडक्यातच माझं मनोगत मी व्यक्त करणार आहे. रमा सोसण्याचा भार, रमा गुलाबाचा हार, रमा सोसण्याचा भार, रमा गुलाबाचा हार, रमा ऊन वारा पावसात, रमा सुखाचा संसार. माता रमाई हिच्या चरणी विनम्रपणे मी नतमस्तक होते. सर्व महामानव महान मातांना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करते. या विचार मंचावर आसनस्थ ज्यांच्या हस्ते हा रमाईची लेख पुरस्कार देऊन आमचा सन्मान होणार आहे, शहरमध्येचे आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोठे साहेब, याबरोबरच या ठिकाणी उपस्थित शहर सोलापूरच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम, माननीय अग्रजा चिटणीस मॅडम, आमचे बंधू माननीय धम्मपाल माशाळकर, ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम या ठिकाणी साकार होत आहे, माननीय राजा होमाने, याबरोबर सन्माननीय मान्यवर आणि या ठिकाणी उपस्थित बंधू आणि भगिनींनो. खरं तर आम्ही स्वतःला रमाईची लेक, जिजाऊची लेक, सावित्रीची लेक आम्ही म्हणतो, पण आज तुम्ही शिक्कामोर्तब केलेला आहे की तुम्ही रमाईची लेक आहात. या जबाबदारीची जाणीव तुम्ही आज आम्हाला करून दिलेली आहे, कारण ही जाणीव आपल्याला होणं खूप महत्त्वाचं आहे. कारण अनेक अडचणी असतात. रमाईनं आता आमच्या ताईंनी खूप सुंदर माहिती सांगितलेली आहे की रमाई त्यागमूर्ती आपण का म्हणतो, का त्याग केलेला आहे तिनं. तिच्यामध्ये असलेली कणखरपणा मला व्यक्तिशः खूप आवडतो, कारण ज्या वेळेला रमाईचं वर्णन आम्ही ऐकतो त्यावेळेला दुर्बल आहे अशी रमाई असं आपण म्हणतो, पण मनाने खंबीर असलेली ही रमाई, तिच्यामध्ये जो सात्विकपणा होता, जी सोशिकता तिच्यामध्ये होती, ही वाखाणण्यासारखी होती. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या क्रांतीच्या लढ्यामध्ये रमाईनं तिच्या सुखाची आहुती दिलेली आहे आणि म्हणून तिला आपण त्यागमूर्ती रमाई असं म्हणतो. आज ज्या वेळेला रमाईची लेख म्हणून आम्ही समाजामध्ये वापरतो त्यावेळेला आमचंही काही कर्तव्य आहे, आमचीही काही जबाबदारी आहे. या जबाबदारीचं भान तुम्ही आम्हाला या पुरस्काराच्या निमित्ताने करून देत आहात.
अनेक अडचणी आमच्या पुढे आहेत. रमाईच्या पुढे जशा अडचणी होत्या आणि त्या अडचणींवर तिनं ज्या पद्धतीनं मात केलेली आहे, तिची लेख म्हणून आम्हाला जर समाजामध्ये आम्हाला वावरायचं असेल, घर असेल किंवा बाहेर असेल, ऑफिस असेल किंवा अन्य कुठलं स्थान असेल, त्या ठिकाणी सन्मानाने आमचा जर वावर आम्हाला करायचा असेल तर रमाईचा कणखरपणा आमच्यामध्ये असला पाहिजे. कारण रमाई आमच्यासाठी आदर्श माता आहे. रमाई आमच्यासाठी प्रेरणास्थान आहे. आपण बघतो की आता अलीकडं मुलींवर आणि महिलांवर अत्याचार वाढलेले आहेत. त्याला जर तोंड द्यायचं असेल तर आपण सगळ्यांनी, विशेषतः महिलांनी आपण संघटित असणं फार गरजेचं आहे. ही सामाजिक जाणीव, ही सामाजिक भान जर आपल्याला असेल तर महिलांवरचे, मुलींवरचे अत्याचार कमी होतील. कुटुंब व्यवस्था, विवाह संस्था अशा काही घटना होत आहेत की कुठंतरी या विवाह संस्थेला आणि कुटुंब संस्थेला धक्का बसतोय की काय, असं वातावरण एक तयार होत आहे. मला असं वाटतं की रमाईचा आदर्श जर आपल्याला घ्यायचा असेल तर रमाईनं कुटुंब सांभाळलेलं आहे. बाबासाहेब आंबेडकर ज्या वेळेला विलायतीला शिक्षणासाठी गेलेले आहेत त्यावेळेला कुटुंबाचा भार तिनं सांभाळलेला आहे आणि बाबासाहेबांना मोटिवेट केलेलं आहे. त्याच्यामुळे रमाई आमच्यासाठी आदर्श आहे. कुठंही रमाईची लेख म्हणून समाजामध्ये राहत असताना, घरामध्ये राहत असताना आपल्या कुटुंबाला तडा जाऊ द्यायचा नाही. कुटुंब आपल्याला सांभाळायचंय आणि सामाजिक भान ठेवून आपल्याला कार्य करायचंय. आणि म्हणूनच आमच्यासारख्या भगिनींची निवड आपण रमाई पुरस्कारासाठी केलेली आहे. ज्या माझ्या भगिनी आहेत ज्यांना रमाईची लेख म्हणून या ठिकाणी सन्मानित केलं जाणार आहे, त्यांचं मी सगळ्यांचं मनापासून मी अभिनंदन करते. जे आम्हाला सन्मानित करत आहेत त्यांचे मी मनपूर्वक आभार मानते. आणि या स्टेजपर्यंत ज्यांच्या सहकार्यामुळे, ज्यांच्या मार्गदर्शनामुळे आम्ही इथपर्यंत आलेलो आहेत, आमचे जे घरचे आहेत त्यांचे सुद्धा मी मनापासून आभार मानते. कारण रमाई खरोखरच आमच्यासाठी आदर्श आहे. माझी एक कविता आहे, फक्त शेवटच्या काही ओळी मी या ठिकाणी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. रमाई तुमची प्रेरणा, श्रद्धास्थान, गुणांची खाण, कशी पूजा करू तुझ्या चरणांची, नतमस्तक मी होते. परळ कोयबावाडी अविश्रांत चालणाऱ्या तुझ्या पवित्र पावलांना वंदन मी करते. अहोरात्र कष्ट करणाऱ्या तुझ्या पूजनीय हातांची पूजा मी बांधते. तुझ्या कारुण्य घंडोळ्यातील आसवांच्या तेजाची आरती मी करते. उन्हाचे चटके सहन केलेस त्याचं तोरण मी बांधते. बाळ राजरत्नला पांघरलेला तुझा पदर जतन मी करते. तुझ्या अपार दुःखाची ओवी मी गाते. तुझ्या मनाचा मोठेपणा, त्या श्रीमंतीचा मान मी राखते. आई रमाई तुझं चंदना समझिजणं, त्या सुगंधाचा कपाळावर टिळा मी लावते. तुझं पावित्र्य, करुणा हृदयात जपून मी ठेवते. तुझं साधं आरसपाडी सौंदर्य डोळ्यात मी साठवते. तू केलेल्या अपार कष्टाचं दान मी देते. तुझ्या निर्व्याज्य मातृत्वापुढं माता मी टेकवते. आई रमाई माणसाला माणूसपण देणाऱ्या सर्वश्रेष्ठ भीमायेंची तू प्राप्त स्मरणीय महानायिका, तुला मानवंदना मी देते. धन्यवाद. सगळ्यांचे मनापासून आभार. संयोजकांचे आभार, त्यांनी मला बोलण्याची संधी दिलेली आहे. आणि पुन्हा एकदा आभार की आपण रमाईची लेख म्हणून आमचा सन्मान करत आहात. धन्यवाद. जय हिंद. धन्यवाद मॅडम. रमाईची लेख हा पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्ही ही विचारांची ज्योत महाराष्ट्रभर तर सध्या नेत आहात, महाराष्ट्राच्या बाहेर देखील जाण्याचं बळ तुम्हाला मिळावं अशी शुभेच्छा आम्ही या निमित्तानं देतोय. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्कार वितरण सोहळा या प्रसंगी होणार आहे, अशा प्रमुख मान्यवर अतिथींचं मनोगत यानंतर या प्रसंगी व्यक्त होईल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांची प्रमुख उपस्थिती आहे अशा सिव्हिल हॉस्पिटलमध्ये MD म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूया. माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम आपले विचार यानंतर व्यक्त करतात. नमस्कार. माननीय आमदार महोदय देवेंद्र कोठेजी, DCP दीपाली काळे मॅडम, अक्षय सर आणि इथले संयोजक राजाभाऊ माने सर, सर्व व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, इथे पुरस्कार ज्यांना मिळणार आहे ते सर्व मान्यवर आणि उपस्थित बंधू भगिनींनो, आपण आज माता रमाईंच्या त्याग आणि त्यांची सहनशीलतेचं आपण सगळ्यांकडून ऐकलेलं आहे. ते खरंच खूप आपण सर्वांनी शिकण्याजोगं आहे. पुढच्या पिढीला ह्या गोष्टी कळणं अतिशय महत्त्वाचं आहे. पुढच्या पिढीला ह्या गोष्टी आपण त्या अनुषंगाने प्रत्येक गोष्ट समजून सांगणे आणि त्याचं महत्त्व त्यांच्या आयुष्यात
आणि ते पुढे जाऊन आपले देश घडवणार आहेत, समाज घडवणार आहेत आणि त्याच्यासाठी रमाई मातेने केलेला त्याग आणि त्यांचे सर्वच गोष्टी ज्या त्यांनी केलेल्या आहेत ते सगळं आपण समजून सांगणं अतिशय गरजेचं आहे. महिलांविषयी बोलायचं म्हणलं तर बोलण्याजोगं खूप असतं, पण सध्याच्या परिस्थितीत महिलांवर होणारे जे अत्याचार असतात किंवा त्याच्यामध्ये होणारे जे प्रॉब्लेम्स असतात त्याच्यावर सुद्धा आपण भरपूर सगळ्यांकडून ऐकतो. आपण महिलांचं वुमन एम्पॉवरमेंट असं खूप म्हणतो, पण शहरांमध्ये आपण या गोष्टी बघतो. महिला खूप मोठ्या मोठ्या पदांवर पण आहेत, पण आपल्याला अजूनही समाजामध्ये गावांमध्ये खेड्यांमध्ये जाऊन त्यांच्यात काय प्रॉब्लेम्स आहेत आणि त्यांच्याबद्दलचे प्रॉब्लेम्सचं निरसन करणं अतिशय गरजेचं आहे. शिक्षण प्रत्येक महिलेला, प्रत्येक मुलाला, महिलेलाच असं नाही, प्रत्येक मुलाला, शेवटच्या मुलाला शेवटच्या आतल्या गावापर्यंत मिळणं अतिशय गरजेचं आहे. सर्वांना जेव्हा शिक्षण व्यवस्थित मिळेल तेव्हा आपला देश सुद्धा व्यवस्थित घडेल. आणि मी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असल्यामुळे थोडंसं आरोग्याविषयी पण मी 2 मिनिटंच घेणार आहे. आपण सध्या 100 दिवसाचा कार्यक्रम राबवत आहोत आरोग्याविषयी. माननीय आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामध्ये आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कॅन्सरसाठी आपण बरेच प्रोग्राम राबवत आहोत. त्याच्यामध्ये स्तनाचा कॅन्सर असू दे, ब्रेस्ट कॅन्सर, सर्विक्सचा कॅन्सर म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर किंवा तोंडाचा कॅन्सर जो तंबाखू किंवा दुसऱ्या काही गोष्टी खाऊन होतो ते, लठ्ठपणा, थायरॉइड, रक्त कमी होणं, ॲनिमिया आणि ऑर्गन डोनेशन आणि ब्लड डोनेशन ह्याचा आपण सध्या ड्राईव्ह घेत आहोत. त्याच्यामध्ये मी सर्वांना आवाहन करते की आपल्याकडे हे रोज चालू आहे, सर्व फ्री ऑफ कॉस्ट आहे, सगळ्यांनी त्याचा फायदा घ्यायला पाहिजे. कॅन्सर व्हायच्या आधीच आपण जर टेस्टिंग केलं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये येऊन तर त्याचा सगळ्यांना फायदा होईल. लहान मुलींना महत्त्वाचं म्हणजे 9 वर्षापुढील मुलींना आपण व्हॅक्सिन देतो जेणेकरून त्यांना पुढे जाऊन सर्विक्सचा म्हणजे पिशवीच्या तोंडाचा कॅन्सर होऊ नये म्हणून. तो सुद्धा आपण सिव्हिल हॉस्पिटलमध्ये देतो, पण सध्या ते फ्री ऑफ कॉस्ट नाही आहे वॅक्सिनेशनच्या अंडर, पण ते कमी दरांमध्ये आपण उपलब्ध करून देतो. तर सर्वांनी याचा फायदा घ्यावा. आणि आरोग्याविषयी सुद्धा सर्वांनी, इथे उपस्थित सर्व महिला वर्ग, बाकी सर्वांनी सुद्धा आरोग्याविषयी सर्वांनी आपली काळजी घ्यायला पाहिजे. आणि परत एकदा रमाई मातांनी जे त्याग केलेला आहे आणि जे त्यांनी काम केलेलं आहे त्याच्यावर आपण आवर्जून लक्ष देऊन पुढील पिढीसुद्धा त्या पद्धतीने सहनशील आणि त्याग करणारी आपण घडवावी असं मला वाटतं. आणि मला इथे बोलावलं संयोजक राजाभाऊ माने सरांनी, त्यांना मी धन्यवाद देते. आणि परत एकदा इथे उपस्थित सर्व ज्यांना याचा अवॉर्ड मिळतोय त्यांना सर्वांना मी कॉंग्रॅच्युलेशन्स देते. धन्यवाद. धन्यवाद माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम. या निमित्तानं उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त केलात. यानंतर आजच्या या कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी असलेल्या, आज आपण ज्यांचा रमाईची लेख हा पुरस्कार देऊन ज्यांना सन्मानित करतोय, अशा सर्व आमच्या माता भगिनी समाजामध्ये वावरत असताना त्यांना तुम्ही सुरक्षित आहात याची सातत्याने जाणीव जर कोण करून देत असेल तर ते महाराष्ट्र पोलीस हे क्षेत्र करून देत असतं. आणि या क्षेत्रामध्ये सोलापूर शहरामध्ये सर्वांची सुरक्षा अतिशय व्यवस्थितपणे कार्यरत असणाऱ्या सन्माननीय दीपाली काळे मॅडम आज प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित आहेत. सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम यांना विनंती आहे त्यांनी या प्रसंगी आपले विचार व्यक्त करावेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूयात. माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम. रमाईची लेख पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी या ठिकाणी उपस्थित आपल्या सोलापूर शहर मध्यचे आमदार माननीय देवेंद्रजी कोठे, आत्ताच ज्यांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केल्या, माझ्या मैत्रीण आणि सिव्हिल हॉस्पिटल या ठिकाणी सेवा देणाऱ्या डॉक्टर अग्रजा चिटणीस, या कार्यक्रमाचे संयोजक राजाभाऊ मानेजी, मंचावर उपस्थित धम्मपालजी, सर्व मान्यवर, या ठिकाणी ज्यांना पुरस्कार मिळालेला आहे आज त्या सर्व पुरस्कार विजेत्या माझ्या महिला भगिनी आणि या ठिकाणी उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू. सर्वप्रथम ज्यांच्या जयंतीमुळे आज या ठिकाणी हा सोहळा संपन्न होतोय त्या त्यागमूर्ती माता रमाई यांना या ठिकाणी अभिवादन करते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या ठिकाणी अभिवादन करते आणि माता रमाई जयंतीच्या आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते.
आयोजकांचं कौतुक आणि अभिनंदन की आत्ताच 7 तारखेला आम्ही मिरवणुकांचा बंदोबस्त करून या ठिकाणी आहोत आणि असा वैचारिक कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी संपन्न होतो. मी सोलापूरकरांचं नेहमीच कौतुक करते की आम्ही मिरवणुकात पण नाचतो आणि 24 तास अभ्यासाचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या निमित्तानं उपक्रम पण घेतो. म्हणजे फक्त मिरवणुकांचीच नाही तर त्याला वैचारिकतेची सुद्धा जोड आम्ही देतोय. आत्ताच मी अंजनाताईंची कविता म्हणजे त्यांचा संग्रह माझ्याकडे आहे आणि त्यांना ऐकताना असं वाटतं की ऐकतच जावं. म्हणजे इतका इंटेलेक्च्युअली स्ट्रॉंग हे सोलापूर आहे आणि विविध क्षेत्रातल्या ज्या काही महिला या ठिकाणी आपण पुरस्कारासाठी निवडलेल्या आहेत याच्यामध्ये व्याख्यात्या आता सामाजिक क्षेत्रातल्या अंजनाताई आहेत, RTO निरीक्षक आहेत अमृता देशमुख, नेत्ररोग तज्ज्ञ आहेत डॉक्टर क्षितिजा, वंदनाताईंनी या ठिकाणी म्हणजे काही बोलायलाच ठेवलं नाही. आपण रमाईंच्या बद्दल त्यांचं पूर्ण जीवनगाथा या ठिकाणी सांगितली. बालगृहाच्या अधीक्षका आहेत अश्विनी मॅडम, त्यानंतर पुष्पा पाटील आहेत कामगार संघटनेच्या आहेत, आमच्या पोलीस डिपार्टमेंटच्या संजीवनी आहेत, आमच्या API अश्विनी तडवळकर आहेत, पत्रकार आहेत, आरोग्य क्षेत्रातल्या आहेत आशालता आणि रेल्वे कर्मचारी जमुनाताई पण या ठिकाणी आहेत. तर सर्वच क्षेत्रातल्या आपण महिला या ठिकाणी घेतलेल्या आहेत. ऑलरेडी आपल्याला आता पुरस्कार द्यायचा आहे. अंजनाताईंनी आणि वंदनाताईंनी जीवनगाथा सांगितली. मला एवढंच वाटतं की रमाईंच्याकडे बघितल्यानंतर जर एवढं त्यांनी आपल्यासाठी केलेलं आहे तर खरंच आता आपली जबाबदारी काय आहे. स्वतः बाबासाहेब असं म्हणतात लंडनमध्ये असताना की लंडनमध्ये असताना बाबासाहेब असं म्हणतात की रमा तू मला गोवऱ्या विकून पैसे दिलेले आहेस आणि मी इथं अभ्यास करताना मला तुझा तो त्याग आठवतो आणि त्याच्यामुळं मी माझ्या जे ध्येय आहे मला जे शिक्षण पूर्ण करायचं आहे त्याच्यापासून मी अजिबात विचलित होत नाही कारण मला तुझा त्याग दिसतो. आणि म्हणूनच बाबासाहेबांनी थॉट्स ऑन पाकिस्तान हा पुस्तक हा ग्रंथ जो आहे तो रमाईंना अर्पण केलेला आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या ठिकाणी बरीच तरुण मुलं आहेत, शाळेच्या मुली आहेत, एका मुलीनं या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त केलं. तर आपली पण जबाबदारी आहे ही की तुमचे आई वडील सुद्धा म्हणजे त्यांच्या पोटाला चिमटा देऊन तुमच्या शिक्षणासाठी खर्च करत असतात. तर तुमची ही जबाबदारी आहे की मला जे माझं ध्येय आहे शिक्षण आणि माझं करिअर हेच माझं ध्येय असायला पाहिजे आणि मी माझ्या स्वतःच्या पायावर आर्थिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या स्वावलंबी झालं पाहिजे आणि त्याच्यानंतर मी समाजाप्रती माझी जी काही जबाबदारी आहे ना ती सुद्धा मी निभावली पाहिजे. तर आज या निमित्तानं रमाईंच्या त्यागातून आपण कटिबद्ध होऊया की त्यांचं जे कार्य आहे त्या कार्याची आठवण, त्यांच्या कार्याची आपण उतराई करू शकणार नाही पण त्याची जाणीव नक्कीच आपण सतत ठेवूया एवढंच या ठिकाणी मी आपल्याला आवाहन करते. आणि सर्व ज्या विजेत्या महिला आहेत त्यांचं अभिनंदन करते आणि आपल्या कार्यात अशी चांगली उत्कृष्ट कामगिरी कराल अशी आशा व्यक्त करते. थांबते. थँक्यू. जय हिंद. धन्यवाद. या प्रसंगी उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त केलात. यानंतर आजचा हा पुरस्कार वितरण सोहळा खरं तर रमाईची लेक या नावाने पुरस्कार वितरण होत आहे. सर्व माता भगिनींना आपण पुरस्कार देतोय आणि ज्यांच्या शुभ हस्ते या पुरस्काराचं वितरण होत आहे ते खरं तर पुरुष आहेत. हा मुद्दा यासाठी उपस्थित करायचा आहे की खरं तर ते पुरुष जरी असले तरी या निवडणुकीमध्ये इतक्या प्रचंड मताधिक्याने ते विजयी झालेत. या सर्व माता भगिनी लाडकी बहिणींनी त्यांना दिलेला आशीर्वाद होता आणि त्या आमदार साहेबांच्या हस्ते या सर्व रमाईची लेक असणाऱ्यांचा सत्कार होतोय. म्हणजे त्या सर्व माता भगिनी तुम्हाला आज पुरस्कार देत आहेत. फक्त माध्यम सन्माननीय देवेंद्र दादा आहेत या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची प्रमुख उपस्थिती आहे. त्यांना मनोगताला बोलवण्यापूर्वी सर्व सोलापूरकरांच्या वतीने त्यांचं विशेष आभार आणि कौतुक म्हणून 2 गोष्टी बोलाव्याशा वाटतात. ते म्हणजे सोलापूर शहराचा अतिशय महत्वाचा प्रश्न असणारा पाणी प्रश्न त्यांनी सर्वप्रथम विधानसभेत मांडला आणि 90 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर करून आणला. यासोबतच
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये अत्यंत गरजेची असणारी MRI मशीन देखील इतक्या दिवस उपलब्ध होत नव्हती, परंतु त्यांनी पाठपुरावा करून ते आमदार झाल्यानंतर लगेचच ती मशीन देखील उपलब्ध झाली. दादा, तुमचा पायगुण सोलापूर शहरासाठी अतिशय चांगला आहे. आम्हाला अपेक्षा आहे येणाऱ्या कालावधीमध्ये विमानतळ असेल, उड्डाणपूल असेल, सर्वच गोष्टी तुमच्या माध्यमातून पूर्ण व्हाव्यात. या शुभेच्छा आज तुम्हाला या पुरस्कार वितरणाच्या निमित्ताने देतो आणि विनंती करतो तुम्ही आपले विचार व्यक्त करावेत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांना आमंत्रित करूयात. सन्माननीय आमदार देवेंद्रदादा कोटे यानंतर आपले विचार या प्रसंगी व्यक्त करतील. सर्वांना सस्नेह जय भीम. त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या 127व्या जयंतीनिमित्त रमाई सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक संस्था शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने रमाईची लेक हा पुरस्कार सोहळा आज या ठिकाणी संपन्न होत आहे. या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेले सोलापूर शहराच्या पोलीस उपायुक्त माननीय डॉक्टर दीपाली काळे मॅडम, त्याचबरोबर माननीय डॉक्टर अग्रज चिटणीस, माझे सहकारी श्री अक्षयजी अंजिखाने, माननीय डॉक्टर धम्मपाल माशाळकर, श्री शिंदे मामा, मंचावर उपस्थित सर्व सन्मान्य व्यासपीठ ज्यांनी हा वैचारिक कार्यक्रम आयोजित केला, असे माझे सहकारी भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेश सचिव श्रीयुत राजाभाऊजी माने, उपस्थित सर्व सभागृहामधील बंधू भगिनींनो, आज हा पुरस्कार रमाईची लेक या नावाने आपल्याला दिला जातोय. परंतु रमाबाई आंबेडकर ते रमाई हा जो प्रवास आपल्या डोळ्यासमोर आहे, हा निश्चितच आपल्या सर्वांसाठी एक अनुकरणीय आहे आणि प्रेरणादायी आहे. आज पुरस्कार प्राप्त झालेल्या वंदनाताईंनी माता रमाईंच्या जीवनाबद्दल संपूर्ण संघर्ष आपल्याला सांगितलेला आहे. त्याचबरोबर अंजनाताईंनी देखील त्यांच्या मनोगतामध्ये सांगितलेलं आहे. वनंद गावी 1898 साली झालेला त्यांचा जन्म, लहान वयातच आईचं झालेलं निधन, कुटुंबातील लहान भावंडांची सांभाळण्याची जबाबदारी, त्यातनं सावरत नाही तोपर्यंत वडिलांचंही छत्र हरपतं आणि त्याच्या पश्चात काका असतील, नातेवाईकांनी मुंबईला घेऊन येऊन त्यांचा सांभाळ केला. त्यानंतर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांशी त्यांचा विवाह झाला. परंतु जे हाल कष्ट त्यांचे माहेरी झाले ते सासरे आल्यानंतरही कुठं कमी झाले नाही. त्यांनी नेहमीच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शिक्षणासाठी त्यांनी नेहमी त्यांना साथ दिली. शिक्षणाच्या कार्यासाठी नेहमी पतीपासून वेळप्रसंगी दूर राहावं लागलं, आर्थिक गोष्टीला त्रासाला सामोरं जावं लागलं, परंतु कधी कुठल्या गोष्टीची कुरबुर कुजबूज न करता आपल्या पतीला प्रामाणिकपणे साथ देण्याचं काम त्यांनी संपूर्ण जीवनभर केलं. आता मान्यवरांनी सांगितलं, आज एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते की ज्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लंडनला शिकायला असायचे आणि इथे भारतात त्या कुटुंबाची आर्थिक जी अडचण होत होती ते काही जवळच्या लोकांना बघवत नव्हती. काही लोकांनी हे सगळं संघर्ष बघून काही रक्कम जमा केली आणि ती त्यांना देण्याचा प्रयत्न केला, परंतु स्वाभिमानी व्यक्तीची स्वाभिमानी पत्नी त्यांनी ती संपूर्ण रक्कम विनम्रतेने नाकारली आणि त्यांना परत दिली आणि त्यांनी बाबासाहेबांच्या विचाराशी कायम साथ दिली. आणि त्यांचा संपूर्ण जीवन आदर्श जर आपण बघितला तर प्रत्येक प्रसंगाला त्यांनी त्याग केलेला आहे. आता मुलाच्या बाबतीत असो, नवऱ्याच्या बाबतीत असो, आर्थिकतेच्या बाबतीत असो, ह्या सगळ्या गोष्टीत त्यांनी संपूर्ण हयात त्याग केलेला असल्यामुळेच रमाबाई ते रमाईपर्यंतचा हा त्यांचा प्रवास झाला आणि त्यातच आपण त्यांना सगळेजण त्यागमूर्ती म्हणून बघतो. वंदनाताई म्हणाल्या की आजच्या पिढीमध्ये छोटीशी गोष्ट जर आपल्याला आपल्या संसारात मिळालेली की आपल्या कुटुंबात लगेच त्या गोष्टीसाठी कुजबूज होते, कुरबुर होते, आपण नाराज होतो. तर अशा सगळ्या प्रसंगाला आपण निश्चित सामोरं जाताना एक वेळ डोळ्यासमोर तुम्ही जर त्यागमूर्तींना रमाईंना समोर आणलं तर आपण निश्चितच त्या प्रसंगी स्वतःला सावरू शकतो. आज व्यासपीठावरती मी स्वतः असेल किंवा हे सर्व सन्माननीय व्यासपीठ असतील किंवा तुम्ही सगळेजण असतात, आपले पूर्वज काय सोन्याच्या चमचा घेऊन जन्माला आलेले नाहीत. ह्या सगळ्यांनी संपूर्ण जीवनात आपल्या पूर्वजांनी देखील संघर्ष केला, कष्ट घेतले, त्यातनं
आपण घडलो आणि आज आपण आजच्या या ठिकाणी आहे. निश्चितच प्रत्येकाला आणखीन पुढे जाण्याची प्रगती करण्याची इच्छा अपेक्षा असते, परंतु हा सगळा अपेक्षा करताना कुठेतरी समाधान आपल्या मनाला आपण मानलं पाहिजे. आणि ते मानताना ज्यावेळेस तुमच्या कधी जर जीवनात असा प्रसंग आला की आपल्याला एखाद्या गोष्टीबाबत वाटत असेल, खंत वाटत असेल की हे मला मिळत नाही, हे मला मिळायला हवं होतं, आणि एखाद्या गोष्टीचा हट्ट होत असताना आणि त्यातनं विशेषतः जर कुटुंबात जर काय वादविवाद होत असतील तर त्यावेळेस मी सांगतो की निश्चितच आपण माता रमाईंचा आदर्श डोळ्यासमोर आणावा. आपल्या मनाचं निश्चितच समजूत त्या ठिकाणी घडेल. आज मी राजाभाऊंचं खरोखरच खूप मनापासून कौतुक करतो. दीपाली काळे मॅडम म्हणाले की सोलापूरचं शहर हे उत्सवांचं शहर आहे. महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव आपण फक्त डॉल्बीने साजरा करतो. मी लोकप्रतिनिधी म्हणून नेहमी सांगत आलोय की महापुरुषांना डोक्यावर घेण्यापेक्षा आपण ते डोक्यात घेतलं पाहिजे. त्यांची जयंती उत्सव ही सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रमातनं, वैचारिक कार्यक्रमातनं झाली पाहिजे. आणि त्या ठिकाणी जर मिरवणुका काढायची असतील तर ते परंपरागत असणाऱ्या उत्सवातनं आपण केलं पाहिजे. आज आपण जो हा कार्यक्रम आयोजित केला आहे हा निश्चितच सगळ्यांसाठी एक आदर्शवत कार्यक्रम आहे. आज समाजात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे, मग कोणी पोलीस खात्यात आहे, कोणी व्याख्यात आहे, कोणी नगरसेवक म्हणून काम केलंय, कोणी कामगार संघटनेत चांगलं काम केलंय, कोणी पत्रकार म्हणून चांगलं काम केलंय. अशा सगळ्या माता भगिनींचा आपण या ठिकाणी रमाईचा लेख म्हणून एक आदर्श पुरस्कार देऊन या ठिकाणी त्यांचं कौतुक करत आहात. हा निश्चितच या सभागृहामध्ये उपस्थित असलेल्या सर्व नव्या पिढीसाठी प्रेरणादायी आहे. आपण नेहमीच म्हणतो की जर छत्रपती शिवाजी महाराज घडायचे असतील तर आधी घरात जिजाऊ जन्माला यावं लागते. मी जबाबदारीने म्हणेल की प्रत्येकाच्या जीवनात जर महामानव डॉक्टर बाबासाहेबांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून जर आपल्याला बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारावरती काम करायचं असेल तर आपल्या घरामध्ये आपली पत्नी सुद्धा ही माता रमाईंचा आदर्श घेऊन काम करणारी असावी लागती. त्यावेळेस समाजात अशा चांगल्या पद्धतीचे काम करणारे लोक घडू शकतील. तर आज ह्या सभागृहामध्ये ज्या इतक्या मोठ्या संख्येने महिला आहेत, भगिनी आहेत, त्यांनी सुद्धा आपल्या कुटुंबामधील हा सगळा विचार रुजवण्याचा प्रयत्न येणाऱ्या काळात करावं. राजाभाऊ, मी आज तुम्हाला या ठिकाणी कौतुकाने सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये इतक्या वर्षापासून शहर मध्य विधानसभा असेल, महाराष्ट्र प्रदेशवरती काम करता. अनेक वर्ष एक विरोधी पक्षातली भूमिका तुम्हाला पार पाडावी लागली, परंतु तुमच्या सगळ्यांच्या परिश्रमातनं, सहकार्यातनं आपण मला आमदार म्हणून काम करण्याची संधी दिली. येणारा काळ आपल्या भागाचा, आपल्या समाजाच्या सर्वांगीण विकासाचा असेल. आपल्याला अपेक्षाही नव्हती. मी स्वतः फोन करून आपल्याला सांगितलं की आपल्या समाज बांधवाच्या भागातील जे कुठले नगरे असतील, वस्ती असतील, त्या ठिकाणची यादी तुम्हाला कामाची तुम्ही यादी द्या, त्याला निधी तरतूद उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी माझी असेल. आणि तुम्ही दिलेले प्रत्येक काम आपण मंजूर करून घेतलेलं आहे. त्यामुळे निश्चितच येणाऱ्या काळात आपल्या समाज बांधवांच्या सगळे कामं, विकास कामं पूर्ण करण्याची आमदार म्हणून माझी जबाबदारी असेल. आपल्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातील जे नॉर्थकोट मैदानाची जागा आपण घेतलेली आहे, ते कृती समितीचे लोकही मला भेटले आणि तो परिसर आपल्या मतदारसंघात येत असल्यामुळे त्या ठिकाणी भवन व्हावं याचा जो संघर्ष ते करतायत त्याच्यासाठी निश्चितच महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती पाठपुरावा करून ते मंजूर करूनच नाही तर त्याला वाटेल तेवढा, मग भले 40 कोटी लागो, 50 कोटी लागो, किती निधी लागत असेल तर ती निधी उपलब्ध करून घेण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी असेल. हा शब्द आजच्या या आपल्या आदर्शवत असलेल्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मी सर्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या अनुयायांना देतो. आणि हा कार्यक्रम या ठिकाणी अतिशय सुंदर पद्धतीने आयोजन केल्याबद्दल आपलं पुनश्च एकदा अभिनंदन करतो व पुरस्कार प्राप्त सर्व मान्यवरांना या ठिकाणी शुभेच्छा देऊन थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. धन्यवाद दादा. या प्रसंगी उपस्थित राहून आपण आपले विचार व्यक्त केला. यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा विशेष सन्मान होतोय अशा सर्व रमाईची लेख पुरस्कार प्राप्त असणाऱ्या सर्वांचा सन्मान मंचावरती उपस्थित असणाऱ्या प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभाशय आपण करणार आहोत. सर्वप्रथम हा पुरस्कार देत असताना विविध क्षेत्रातल्या कार्यरत असणाऱ्यांची निवड आपण केलेली आहे, परंतु प्रथम पुरस्कार आदर्श माता म्हणून ज्यांचा पुरस्कार वितरणची सुरुवात करतोय जमुना विठ्ठलराव लोंढे यांना आपण सर्वप्रथम पुरस्कार देतोय. त्या परभणीच्या त्यांचं माहेर होतं, परंतु त्यानंतर त्यांचे पती विठ्ठलराव आप्पाराव लोंढे हे रेल्वेमध्ये कार्यरत असताना
त्या ठिकाणी कार्य करत असताना ते पुढे LLB LLM करून लॉ असिस्टंट लॉ ऑफिसर झाले आणि त्यानंतर सोलापूर येथे मॅनेजर म्हणून कार्यरत राहिले. माननीय जमुना विठ्ठलराव लोंढे यांनी आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेत असताना पतीची प्रत्येक वेळेस रेल्वेत कार्यरत असल्यामुळे बदली होत असताना देखील अतिशय चांगल्या पद्धतीने कुटुंबाचा सांभाळ केला. त्यांना एकूण 4 मुलं होती. त्यांना शिक्षणाचं बळ त्यांनी दिलं. त्या 4 मधले 3 मुलं आणि ते 4 जण आज उच्च शिक्षित आहेत. आज एक मुलगा प्राध्यापक, एक मुलगा इंजिनियर, अजून एक मुलगा सिव्हिल इंजिनियर आणि अजून एक मुलगी प्राध्यापक. अशा पद्धतीने आपल्या मुलांना घडवणारी माता म्हणून त्यांचा आम्ही विशेष सन्मान करतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना हा पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान या प्रसंगी करीत आहोत. यानंतर आताच आपण ज्यांचं मनोगत ऐकलं अशा सोलापूर महानगरपालिकेमध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय वंदना अजितभाऊ गायकवाड यांना आपण यानंतर पुरस्कार देणार आहोत. सोलापूर शहरामध्ये नगरसेविका म्हणून कार्यरत असणारा सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आपल्या भागातील प्रश्न सोडवण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा केलेला आहे. त्यांचे पती व ते सातत्याने त्या भागामध्ये सर्वसामान्यांची सेवा करण्याचं काम ते करत असतात. शासनाच्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी ते आग्रही असतात आणि आक्रमकपणे सोलापूर महानगरपालिकेमध्ये आपल्या शहराचे प्रश्न मांडत असतात. अशा नगरसेविका वंदना अजितभाऊ गायकवाड यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांना सन्मानित करीत आहोत. माननीय नगरसेविका वंदना अजितभाऊ गायकवाड यांचा सन्मान रमाईची लेख पुरस्कार देऊन होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान करीत आहोत. यानंतर आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने ज्यांचा सन्मान होतोय अशा बालगृहाच्या अधीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या अश्विनी शिंगे मॅडम यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. मुलांच्या बालगृह निरीक्षणामध्ये अधीक्षक म्हणून कार्यरत ते आहेत. 2013 मध्ये स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून या विभागामध्ये त्यांची नियुक्ती झाली. मागील 11 वर्षापासून विविध अनाथ निराधार बालकांना सांभाळणं व त्यांच्यासाठी शासनाच्या योजना देऊन त्यांना सक्षम करणं या माध्यमातून ते काम करतात. त्यांचा मुलगा स्केटिंग मध्ये राज्य स्तरावरचं बक्षीस त्याने मिळवलेलं आहे. त्याच्यासाठी देखील एकदा जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करूया. माननीय अश्विनी शिंगे मॅडम यांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये. यानंतर मी मंचावरती आमंत्रित करतो सोलापूर शहरामध्ये प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय डॉक्टर क्षितिजा नीलरोहित पैके मॅडम यांना विनंती आहे, आपण मंचावरती यायचं आहे. प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ म्हणून त्या कार्यरत आहेत. 2000 पेक्षा अधिक जास्त नेत्ररोगाच्या शस्त्रक्रिया त्यांनी केलेल्या आहेत. सातत्याने या सोलापूर शहरामध्ये सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याचं काम ते करत असतात. MGM मेडिकल कॉलेज येथून त्यांनी MBBS केलं होतं. त्यानंतर आय हॉस्पिटल चेन्नई मधून त्यांचं पुढील शिक्षण झालेलं आहे. आज त्यांना आम्ही त्यांच्या रुग्णांसाठी सेवा केल्याबद्दल सन्मानित करत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात त्यांचा सन्मान करायचा आहे. यानंतर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक म्हणून कार्यरत असणाऱ्या माननीय अमृता देशमुख मॅडम यांचा सन्मान यानंतर करण्यात येणार आहे. गेली 5 वर्ष RTO डिपार्टमेंटमध्ये काम करत असताना रस्ता सुरक्षा या महत्त्वाच्या विषयावर प्रबोधन करण्याचं काम ते करत असतात. आषाढी वारीच्या प्रसंगी सर्वसामान्यांमध्ये रस्ता सुरक्षेविषयी प्रबोधन करण्यासाठी त्या काम करत असतात. सुरक्षेचे नियम सर्वसामान्यांना समजावून सांगणं यासाठी ते कार्यरत असतात. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये माननीय अमृता देशमुख मॅडम यांचा सत्कार या प्रसंगी करण्यात येतो. यानंतर योगासनाच्या क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या जानवी प्रियंका दिलीप चंदनशिवे यांचा सन्मान होतो. त्यांना विनंती आहे त्यांनी मंचावरती यायचं आहे. कुटुंबाची अतिशय खडतर परिस्थिती असताना योगासनामध्ये त्यांनी ठसा उमटवलेला आहे. पहिलीच्या वर्गापासून योगासनाची आवड त्यांनी जोपासलेली आहे. महाराष्ट्र राज्यासोबत भारतातल्या विविध राज्यामध्ये अनेक स्पर्धांमध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान या निमित्ताने करीत आहोत. अनेक राज्य स्तरावरचे योग स्पर्धेमधले पुरस्कार त्यांनी पटकावलेले आहेत, त्याबद्दल त्यांचा सन्मान होतोय. यानंतर आरोग्य सेवा क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती आशालता दत्तात्रय मस्के यांचा सन्मान होतोय. मी त्यांना विनंती करतो कृपया आपण मंचावरती यायचं. यानंतर आपला सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं होतोय. आरोग्य क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या सौभाग्यवती आशालता दत्तात्रय मस्के यांचा सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं रमाईची लेख पुरस्कार 16 देऊन सन्मानित करीत आहोत आपण. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान या प्रसंगी करायचा आहे.
यानंतर PSI म्हणून कार्यरत असणाऱ्या संजीवनी वट्टे मॅडम यांचा सन्मान करण्यात येतोय. पोलीस उपनिरीक्षक संजीवनी वट्टे मॅडम यांना विनंती आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. सोलापूर जिल्ह्यातील मूळगाव करजगी येथील त्या आहेत. कित्येक मोठ्या मोठ्या शहरामध्ये त्यांनी आपली सेवा बजावलेली आहे. नाशिक असेल, विविध क्षेत्रामध्ये असेल, सोलापूर शहरामध्ये देखील अतिशय चांगल्या पद्धतीने सेवा करीत असताना सर्वसामान्यांच्या मनामध्ये पोलीस प्रशासन क्षेत्राविषयी आदर त्यांनी वाढवलेला आहे. त्याबद्दल त्यांचा सत्कार या निमित्तानं करण्यात येतोय. यानंतर या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांनी आपलं मनोगत व्यक्त केलेलं होतं आणि त्यांच्या मनोगतातूनच त्यांच्या कार्याचा परिचय आपल्याला झालेला होता, अशा डॉक्टर अंजना अशोक गायकवाड मॅडम यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचा. आपला विशेष सन्मान रमाईची लेख हा पुरस्कार देऊन इथं आपण करीत आहोत. राज्य स्तरावरील अनेक कार्यक्रमांचं सूत्रसंचालन वेगवेगळ्या ग्रामीण भागामध्ये जाऊन महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरती प्रकाश टाकणारी व्याख्याने वालचंद महाविद्यालयामध्ये कार्यरत असताना सर्वसामान्य विद्यार्थ्यांना प्रेरणा देण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान या निमित्तानं करीत आहोत. आणि यानंतर पुढचं जे नाव आहे ज्यांना आपण सन्मानित करतोय, मला सर्व सभागृहाला आणि प्रमुख मान्यवरांना आवर्जून त्यांची ओळख करून देताना सांगावं असं वाटतं की सोलापूर शहरामध्ये कोणता पुरस्कार द्यायचा असेल आणि महिलांना पुरस्कार द्यायचा असेल तर त्यामध्ये एक नाव नेहमी निश्चितच असतं, त्या म्हणजे सौभाग्यवती अश्विनी आमिर तडवळकर मॅडम यांना विनंती आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. ते पत्रकारितेच्या क्षेत्रामध्ये देखील आहेत, अभिनयाच्या क्षेत्रामध्ये देखील आहेत आणि सोलापूरकरांचं नाव राज्य स्तरावरती त्यांनी पत्रकारिता असेल, अभिनयाच्या माध्यमातून मोठं केलेलं आहे. विविध मराठी चित्रपटांमध्ये, विविध मराठी मालिकांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. नवीन विद्यार्थी देखील या क्षेत्रामध्ये घडवण्याचं काम ते सातत्याने करत असतात. आज त्यांचा विशेष सन्मान त्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत. आणि आता रमाईची लेख पुरस्कार सोहळा 2025 मधील पुढचे जे पुरस्कार आपण ज्यांना देतोय ते प्रमुख मान्यवर मंचामध्ये प्रमुख मान्यवरांमध्येच उपस्थित आहेत. माननीय डॉक्टर अग्रजा चिटणीस मॅडम यांना देखील या पुरस्काराने सन्मानित करण्यात येतोय. सिनियर मेडिकल ऑफिसर म्हणून ते कार्यरत आहेत. श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालय सिव्हिल येथे कार्यरत असताना सर्वसामान्य रुग्णांची सेवा करण्याचं काम सातत्याने त्यांच्या माध्यमातून होत असतं. आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं हा पुरस्कार देऊन आपण त्यांचा सन्मान करतोय. जोरदार टाळ्या वाजवून आपण त्यांचं अभिनंदन करायचं आहे. आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यागमूर्ती माता रमाई भीमराव आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं जी मिरवणूक निघालेली होती त्या मिरवणुकीमध्ये उत्कृष्ट देखावे अनेक मंडळांनी सादर केलेले होते. त्या उत्कृष्ट देखाव्याच्या सादरीकरणाच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम या मंडळांनी केलेलं होतं. अशा 5 मंडळांचा विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं त्यांना आम्ही विशेष पुरस्कार देऊन करीत आहोत. सर्वप्रथम उत्कृष्ट देखावा मंडळ विजेता रमाई युथ फाउंडेशन यांना विनंती आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट असा प्रबोधन करणारा देखावा त्यांनी मिरवणुकीच्या माध्यमातून सादर केला होता, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान आज संयोजक राजाभाऊ माने यांच्या माध्यमातून या कार्यक्रमाच्या निमित्तानं मंचावरती उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये माननीय मंचावरती उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये आपण त्यांचा सत्कार करतो. जोरदार कार्यक्रमामध्ये या मंडळाचा सत्कार होतो. यानंतर त्यागमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष माता रमाई सामाजिक संस्था या मंडळाचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं. त्यांचा विशेष सन्मान या निमित्तानं करण्यात येतोय. यांनी देखील अतिशय उत्कृष्ट अशा पद्धतीने या मिरवणुकीमध्ये आपल्या मंडळाच्या देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन करण्याचं काम केलं होतं, त्याबद्दल त्यांचा विशेष सन्मान करण्यात येतोय. यानंतर त्यागमूर्ती प्रतिष्ठानचे अध्यक्ष उपस्थित आहेत का, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. त्यांनी देखील उत्कृष्ट देखावा मंडळ म्हणून त्यांची निवड करण्यात आलेली आहे. त्यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं
राजाभाऊ माने यांच्या माध्यमातून रमाई सेवाभावी बहुउद्देशीय सामाजिक शिक्षण प्रसारक मंडळ सोलापूर यांच्या वतीने करण्यात येतोय. त्यागमूर्ती प्रतिष्ठानच्या अध्यक्षांचा सन्मान होतोय. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये आपण त्यांचा सन्मान या निमित्ताने करायचा आहे. आणि यानंतर माता रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे. आपण देखील या मिरवणुकीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने या देखाव्याच्या माध्यमातून प्रबोधन केलेलं होतं. माता रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष यांना विनंती आहे, कृपया आपण समोर यायचा. आपला सत्कार या कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या उपस्थितीमध्ये करण्यात येतोय. आणि यानंतर प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत त्यांना विनंती आहे, त्यांनी कृपया मंचावरती यायचं आहे. प्रज्ञासूर्य प्रतिष्ठानचे जे अध्यक्ष आहेत, उत्कृष्ट देखावा त्यांनी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला ज्या आपल्या लहान भगिनीने आपलं मनोगत व्यक्त केलं होतं, अशा विपश्यना खराडे यांना विनंती आहे, त्यांनी मंचावरती यायचं आहे. त्यांचा सत्कार सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाच्या निमित्तानं आम्ही करीत आहोत. या कार्यक्रमाची सुरुवात ज्यांच्या मनोगतातून उत्कृष्ट अशा वक्तृत्वाच्या माध्यमातून भाषणातून झालेली होती, अशा आपल्या ताई विपश्यना खराडे यांचा सत्कार सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते आम्ही या प्रसंगी करीत आहोत. आणि यानंतर भारतीय जनता पार्टी अनुसूचित जाती मोर्चा महाराष्ट्र राज्याचे प्रदेश चिटणीस राजाभाऊ माने यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार देवेंद्रदादा कोटे यांचा भव्य नागरी सत्कार मंचावरती उपस्थित सर्व प्रमुख मान्यवर अतिथींच्या शुभ हस्ते या प्रसंगी करण्यात येतोय. या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांच्या शुभ हस्ते या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं होतं, सन्माननीय राजाभाऊ माने यांच्या मित्र परिवाराच्या वतीनं सोलापूर शहर मध्य मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांचा नागरी सत्कार सर्व मंचावरील उपस्थित प्रमुख मान्यवर. ओके, आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय देवेंद्रदादा कोटे यांच्या वतीनं उत्कृष्ट कार्यक्रमाचं आयोजन केल्याबद्दल राजाभाऊ माने यांचा सत्कार आपण करीत आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये राजाभाऊ माने यांचा विशेष सन्मान या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण करीत आहोत. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित सर्व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये शेवटी सर्वांचा एक ग्रुप फोटो काढण्यात येतोय. त्यामुळे सर्व मान्यवरांना विनंती आहे, कृपया आपण सर्वांनी मंचावरती स्थानापन्न व्हायचंय आणि या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन संजय बनसोडे यांनी करावं अशी मी त्यांना विनंती करतो. सर्व प्रमुख मान्यवर खुर्चीवर बसतील आणि पुरस्कार ज्यांना मिळालेला आहे ते त्यांच्या पाठीमागे उभे राहतील. त्यामुळे सर्वांना विनंती आहे, कृपया आपण मंचावरती यायचं आहे आणि संजयजी बनसोडे यांनी कृपया आभार प्रदर्शन करावे. माता रमाई यांच्या जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. रमाईची जयंती चांगल्या पद्धतीनं झाली आणि रमाईची जयंती कशा पद्धतीनं व्हावं हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून माननीय राजाभाऊ मानेजींनी संकल्पना केली की आपल्या मातेला आणि आपल्या रमाईच्या लेकीला आपण पुरस्कार करून त्यांची ऊर्जा वाढवण्याचं काम जी राजाभाऊ मानेने केलं आहे. त्यामुळे राजाभाऊ माने व राजाभाऊ मानेच्या विचारांना मी हार्दिक शुभेच्छा देतो. व रमाईच्या जयंती निमित्त ज्या मंडळाने उत्कृष्ट असा देखावा केला होता त्या मंडळाचा खरोखरच जोश वाढला पाहिजे आणि रमाईचा देखावा हा पुढच्या वर्षी पण ह्याच्यापेक्षा चांगला झाला पाहिजे. या दृष्टिकोनातून राजाभाऊ मानेंना विचार मांडला त्या विचाराचं मी कौतुक करतो व कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. यानंतर सर्व प्रमुख मान्यवर अतिथींना विनंती आहे, 2 मिनिटे आपण बसायचंय. पुरस्कार ज्यांना आपण दिलेला होता ते सर्वजण आपल्या सर्वांसोबत ग्रुप फोटो या प्रसंगी काढतील.
या सर्व मंडळांचे अध्यक्ष यांनी देखील कृपया ग्रुप फोटोसाठी मंचावरती यायचं आहे. मंडळांच्या अध्यक्षांना विनंती. पहिला हे सर्व पुरस्कार आपण दिलेले आहेत ते सर्वजण सर्वांचा ग्रुप फोटो होईल आणि त्याच्यानंतर मंडळाच्या अध्यक्षांसोबतचा ग्रुप फोटो होईल. आणि यानंतर मंडळांचे जे अध्यक्ष आहेत त्यांचा एक ग्रुप फोटो प्रमुख मान्यवरांच्या सोबत काढण्यात येतो आणि त्यानंतर हा कार्यक्रम संपेल. सर्व अध्यक्षांना विनंती आहे कृपया अध्यक्षांनी मंचावरती यायचं आहे. एक ग्रुप फोटो काढण्यात येतोय.